ज्वारीची मकाची भाकरी, पोळी. मला इथं बसलेले जितके पण आहे ना त्यांनी सांगावं की आपल्या गावांमध्ये भंडारा होतो, त्या भंडाऱ्यामध्ये इतकं असतं ते जाऊ द्या. ठीक आहे, तुमच्या ताटाला 100 रुपये लावले सगळ्यांच्या. कोणाला नाही भेटले? सगळ्यांना भेटले. साधू संतांच्या ताटाला पैसे लावले ते समजून घेतलं आपण. नर्मदा परिक्रमेच्या लोकांना पैसे लावले ते समजलं आपण. गावातले लोक त्यांच्या ताटाला 100 रुपये. कमीत कमी 900 950 लोक जेवली. एकाच्या ताटाला 100 रुपये. 900 प्रमाणे किती झाले मामा? किती झाले? हा 9,000 रुपये. 90,000 म्हणजे काय काम? 9,000 रुपये. कोणी सांगितलं त्यांना? नाही, गुरु महाराजांनी सांगितलं. तुमच्यातून कोणी सांगितलं नाही. ही परंपरा आहे आपली. अतिथी देवो भव. जो प्रतिपदा, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या बघून येत नाही, म्हणजे ज्याला आपल्या इथं येण्याकरता ज्याला कोणतीच तिथी बघावी लागत नाही, त्याचं नाव अतिथी. आणि शास्त्रात सांगितलं अतिथी देवो भव. अतिथी काय? देव आहे. प्रवासी जो आहे तो देव आहे. आणि त्या व्यक्तीची, त्या प्रवासाची देव म्हणूनच आपण काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. आतापर्यंतच्या आपल्या प्रवासामध्ये तो 12वा दिवस तो आठवणीत राहण्यासारखा आहे. पूर्ण दिवसभर चहा चालू होता. पूर्ण दिवसभर डॉक्टर होते त्या ठिकाणी. गोळ्या. आज तुम्ही आता या ठिकाणी मेडिकलला जाल, तुम्ही पट्टी, एखादी गोळी घ्यायला जर गेले तर किती रुपये लागतात? या सगळ्या सेवा घेतल्यानंतर नर्मदा परिक्रमाच्या हे जे यात्रिक आहे, परिक्रमावासी आहे, त्यांनी संकल्प केला पाहिजे कमीत कमी ही जी आपण सेवा घेतो याचं ऋण आपल्या डोक्यावर राहणार आहे. काय लक्षात घ्या, तुमच्याकडं जे लगेज आहे ना त्याचं वजन जितकं नाही त्याच्यापेक्षा वजन जास्त वाढणार. लक्षात घ्या. तुम्हाला देव म्हणून तुमची सेवा केली जाते, तुमच्या पाया पडलं जातंय, बरोबर आहे ना? तेव्हा आपलं कर्तव्य काय? फक्त पायी चाललं म्हणजे नर्मदा परिक्रमा नाही, लक्षात घ्या. फक्त नर्मदा मैयाची आरती उतारणं म्हणजे नर्मदा परिक्रमा नव्हे. चिंतन, मनन, मनात सतत तो विचार आला पाहिजे. मी घर सोडून, मी माझं शेत सोडून, माझ्या ऑफिस सोडून, माझी इतकी प्रॉपर्टी, पुत्र परिवार, सगळे नाते गोते, सगळे कार्यक्रम, कोणाचे इथं लग्न असतील, कोणाचे काही काय असतील, ते सगळं सोडून मी ह्या ठिकाणी आलो का? रोज गुरु महाराज आणि चर्चा असते आमची. 3 महिन्यात आपल्याला पूर्ण होत जाईल. 3 महिन्यात. आणि एक बघितलं मी, संकल्पात सिद्धी. महापुरुष जे संकल्प करतात त्याच्यात सिद्धी असते. गुरु महाराजांचा जो संकल्प आहे तो सिद्ध होणारच. डिसेंबर, जानेवारी मध्ये 31 तारीख आहे का 30 तारीख आहे? जानेवारी 31 तारीख बस. आणि लगेच तिथून कुंभात. हा गुरु महाराजांचा संकल्प आहे. आपण नर्मदा परिक्रमेमध्ये काय केलं पाहिजे? सगळ्यांकडं नर्मदा पुराण पाहिजे. दिवसात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडं थोडं वाचलं पाहिजे. नर्मदा पुराण वाचल्याने होणार काय? आपल्याला जो आता थकवा लागतो, आपल्याला जी भूक लागते, तहान लागते, ते सगळं आपण विसरून जाऊ. आपण इथं पोट भरण्याकरता आलो नाही, लक्षात घ्या. जिथं भेटलं तिथं खाल्लंच पाहिजे असं नाहीये, लक्षात घ्या. काय म्हटलंय? हे बिल चढतंय हा, तुमच्या खात्यामध्ये उधारी लागलेली, लक्षात घ्या. मोठं बिल लागणार आहे जर आपण फक्त खाण्यापिण्यामध्ये लक्ष दिलं. घेतला बिस्किटचा पुडा, घेतला इकडं चहा, घेतला इकडं साबुदाणा, घेतला इकडं केळं. तुमच्या पोटात जागा घ्यायचं तर घ्या, लक्षात घ्या. शास्त्रात स्पष्ट लिहिलंय, तुम्ही ज्याचं खाता, आणि मीठ खाता ना, मीठ खातो आपण,
त्यामुळे आपण ज्याचं खातो, ज्याच्या करता खातो, ते जर आपण नाही केलं तर आपल्या डोक्यावर ते ऋण, आणि त्या ऋणाला फेडण्याकरता आपल्याला काय व्हावं लागल? हेला बनावं लागल, गाढव बनावं लागल, उंट बनावं लागल, नौकर बनावं लागल, काही ना काही बनवून एक एक कणाचा हिशोब द्यावा लागल. म्हणून आपण जिथं जिथं जातो त्या ठिकाणी सेवा करणारे जरी असले तरी वाढलं पाहिजे, झाडू मारला पाहिजे, भांडे धुतले पाहिजे, भांडे धुवून व्यवस्थित लावले पाहिजे. आता आपल्या घरात असलं कारण आता आपण करतो का नाही मला सांगा बरं. आता अचानक कळलं की इथं वाघ आलेला आहे. काय वाघ नावाचा माणूस नाही, जंगलाचा वाघ आलेला आहे. आणि इथं काय दरवाजाच नाही, मागं कुठूनही घुसू शकतं ते. पण अशा वेळी सांगितलं की इथून तुम्हाला 10 किलोमीटर जायचं आहे, तर जाऊ शकतो का नाही आपण मला सांगा. मग आपण इतकी सेवा का करू शकत नाही? ते सेवा करणारे त्यांचा मोक्ष होऊन जाईल, पण आपण त्यांची फुकटात जर सेवा घेतली तर आपण बुडून जाऊ. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जमतं त्या त्या ठिकाणी आपण सेवा केली पाहिजे. आमचे दाते मामा, सोनोने मामा, जयराम मामा, आमचे मिस्त्री, हे 4 लोक जरी गाडी येत असेल, आमचे दाते मामा रोज कमीत कमी 7-8 किलोमीटर येतात आम्हाला घ्यायला. आज खूप मजा केली त्यांनी. मामा म्हणजे भाषेला मजाच करवतात. होता जवळजवळ 7-8 किलोमीटर होतो, आणि मामा आले म्हणे 4 किलोमीटर आहे. आम्हाला तेव्हाच कळलं 4चे डबल आहे व्याज सगळं. मामा लोक व्याज लावतात हो प्रेमात. मग पण खरोखर मामांना धन्यवाद आहे, जयराम भाऊंना पण धन्यवाद आहे. ते आले तर आम्ही वेळेवर पोहोचू शकलो, नाही तर आम्ही पोहोचूच शकलो नसतो. या लोकांचीही नर्मदा परिक्रमा आहेच, आपल्यापेक्षा जास्त पुण्य आहे त्यांना. लक्षात घ्या. मुक्काम नक्की करणं आज तोंडाचा खेळ नाहीये. त्याच्यात आपल्या गुरु महाराजांची व्यवस्था, बाबा त्यांना वेगळी व्यवस्था, नंतर तुमच्या सर्वांची व्यवस्था, परत याचं काय, प्रसादीचं काय, भोग, बालभोग, महाभोग, प्रसाद वगैरे, त्याचंही त्यांना टेन्शन असतं. त्याशिवाय दुसरे कामं असतात. हे सगळं जे करताय या सर्वांना खूप खूप मी धन्यवाद देऊ इच्छितो की सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं एक मोठं कार्य त्यांनी घेतलेलं आहे, आणि एक विश्व रेकॉर्ड या ठिकाणी निर्माण होणार आहे. आतापर्यंत साधू समाजामध्ये महंत किंवा साधू यांनी पदयात्रा केलेली आहे, पण महामंडलेश्वर यांनी पदयात्रा केलेली आहे आतापर्यंत आमच्या ऐकण्यात नाही. आमच्या हा महामंडलेश्वर भगवंताचा हा रेकॉर्ड होणार आहे, रेकॉर्ड. महामंडलेश्वर पद म्हणजे ना लहानसून ते पद नाहीये. ते पद म्हणजे आखाड्यामध्ये एक खूप गणमान्य पद आहे, आणि अशा पदावर विराजमान असलेलं हे व्यक्तिमत्व, ही महाविभूती ज्याप्रमाणे पदयात्रा करती आहे, तर ती पदयात्रा, त्या पदयात्राला आपल्या सर्वांचा हातभार लागतोय. खारीचा वाटा आपण सगळे उचलताय, तर तोही त्याच्यातही आपल्याला मोठं पुण्य प्राप्त होणार आहे. नर्मदा पुराण वाचलं पाहिजे. नर्मदा अष्टक त्रिकालमेव सदा 3 वेळा बोललं पाहिजे, कमीत कमी 3 वेळा. आज आम्ही येत असताना सकाळचा जो आपला मुक्काम होता राजपाल पाडवी यांच्या घरी, तिथं काही सेवा केंद्र नव्हतं, लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल तर सेवा, तर त्यांचं व्यक्तिगत घर होतं ते. आणि दाते मामा वगैरे भेटले, काय तुमचा कार्यक्रम काय, बोलणं झालं, आणि ते म्हणे नाही माझ्या घरी गुरु महाराजांना आणायचं आहे आणि मी एक पंगत देणार. जवळजवळ 5 दिवस झाले त्या गोष्टीला. गुरु महाराजांना रस्त्यामध्ये भेटले आणि सांगितलं माझ्या इथं तुम्हाला यायचंय. आम्ही एकच सांगितलं, ते 3-4 जण पुढे आहे ना त्यांच्यावर सोपवलेलं मुक्काम कुठं करायचं, काय पंगत वगैरे त्यांना, आणि ते नक्की झालं. कालच आपण त्या ठिकाणी पोहोचणार होतो. त्या माणसाने त्याप्रमाणे तयारी केली, आणि आज एकदम व्यवस्थित, काय ओळख ना पाळख, काय गणगोत, काही नाही आहे. फक्त नर्मदा मैया. याच्यात आपण बघितलं ना, निर्धनियों को धन देती है, अज्ञानी को ज्ञान, अभिमानी का मान हराती, खोती नाम निशान. जो श्रद्धेने या ठिकाणी आला, नर्मदा मैयाच्या कुशीमध्ये विसावला, नामो निशान म्हणजे त्याला शून्य करून टाकले. आणि खरी त्याचीच यात्रा आहे, जो इथं शून्य होण्याकरता येतो. एक एक कपडा सोडायचा आहे, शेवटी लंगोट, आणि तिथं गेल्यानंतर लंगोटही सोडायची. तुमच्या लक्षात आलं? हे
आपण आता मला सांगा, सगळ्यांकडे पॅन्ट आहे, 3/4 आहे, तरी आपण लुंग्या का घालतो? मला सांगा, तर लुंग्या घालण्यामागचं कारण काय? हे मैया, तुझ्या समोर मी लेकरू आहे, आई समोर IPS अधिकारी काय, इन्स्पेक्टर काय, मंत्री काय, संत्री काय, कोणी काय, काही नसतं. भारताचे उपराष्ट्रपती भैरवसिंग शेखावत, राजस्थानी, त्यांच्या आईचं वय 85-90, आणि ते जेव्हा उपराष्ट्रपती होते त्यावेळची गोष्ट आहे. घरामध्ये BJPची मीटिंग चालू, ते कार्यकर्त्यांची मीटिंग चालू होती, आणि अचानक म्हातारी आली 1 तासानंतर. ए भेऱ्या, जिमंड्रो टाइम वो आहे, हाल जिम्वारी वाजते हाल. गुजराती ते राजस्थानी मध्ये म्हटली, काय म्हटली? अरे भैऱ्या, जेवायचा वेळ झाला, चाल जेवायला. तिथं 40-50 कार्यकर्ते बसलेले होते. भारताचं उपराष्ट्रपती पद ज्या व्यक्तीकडं, त्या व्यक्तीला ते जे आई काय म्हणते, सगळ्यांसमोर 50-60 लोकांसमोर काय म्हणते? भेऱ्या. काय नाव आहे त्यांचं? महामहिम उपराष्ट्रपती श्री भैरव सिंगजी शेखावत साहेब. ते 50-60 लोक बघायला लागले. म्हातारी, माझ्या आऊ आऊ, ते जाऊ मी आऊ, म्हणजे तुम्ही जा मी येतो. आणि ती आई गेल्यानंतर ते एक जण विचारलं, साबरी माणसं विचारतात, हुशार माणसं समजून घेतात. विचारलं, का हो म्हणे तुमचे ही कोण आहे म्हणे म्हातारी? खबरदार, ती म्हातारीने माझी माय आहे ती. या जगामध्ये मला साहेब म्हणणारे भरपूर आहे, पण भेऱ्या म्हणणारी एकच आहे, दुसरं कोणी नाही आहे. आई समोर आपण कोण? सगळे लेकरं. आणि इथं काय आहे? काही अभिमान, सगळे लुंगीधारी. काय? सगळे लुंगीधारी. त्याच्यातही विशेष या ठिकाणी एक मेळा लावलेला आहे, आपला कुंभमेळा, नर्मदा परिक्रमेचा हा कुंभमेळा या ठिकाणी. कितने साल से चल रहा है? 30 साल से. अच्छा, 30 साल से. यहाँ 5 साल से चल रहा, पहले गाँव में. अच्छा, आप खुद ही व्यवस्था करते हो? अच्छा अच्छा. या ठिकाणी बघा, सद्भाग्य, कोणतं गाव आहे हे सगळ्यांना माहिती आहे? मोलगी नावाचं गाव. माय, किती सुंदर नाव दिलं बघा, माय नर्मदा सेवा आश्रम. आतापर्यंत आम्ही बघितलं श्री नर्मदा सेवा आश्रम, पण पहिल्यांदा आम्ही इथं बघितलं माय. किती गोड शब्द आहे बघा, लाडात आपण म्हणतो माय, बरोबर आहे ना? आणि त्या हे आमचे विलास शेठ जे आहे, 30 वर्षापासून नर्मदा परिक्रमवासी लोकांची ते सेवा करताय. म्हणजे किती तप झालं? 2 तपापेक्षा आपण अधिक काळ त्यांचा, खरोखर त्यांच्याकरता आपण सर्वांनी. आधी गावात ती व्यवस्था होती आणि 5 वर्षापासून या ठिकाणी वास्ती उभारली, आणि इथं आल्यानंतर थकवा उतरून जातो. खूप छान व्यवस्था केली. अजून तर त्यांचं भरपूर काही कार्य चाललेलं आहे. महेंद्र सोनगिरे आणि ते YouTube बनवत आहेत ते मधुकर तेजवी जे एवढे परिक्रमावासी असतात, निरगोडीचे तेल, रोशाचे तेल, त्याची सर्वांची मालिश करतात ते. आणि त्यांना डॉक्टर म्हणून उपाधी देतात. खूप छान. हे सगळ्यांचं पुण्य हे लोक घेतात या ठिकाणी. खूप छान. आणि हे खरोखर देवानीच पाठवलेले लोक आहेत. मैया यांना काम सोपते आणि मैया यांच्याकडून करून घेते. इतकं केल्यानंतरही अभिमान नाही, ही विशेषता आहे. आपण थोडं करतो ना, लगेच आपल्याला अभिमान, माझ्यासारख्या लगेच अभिमान येऊन जातो, मी असं करतो, मी तसं करतो. तर मैया खरोखर अभिमानी का मान हराती, खोती नाम निशान. खरोखर नर्मदा मैया या विश्वातलं एक असं दैवत आहे. नदी, ती नदी नाही, ती मैया आहे. तिला नदी म्हणणं म्हणजे पाप आहे. ती जागृत आहे 24 तास. आज आमच्या तिथं होतो आम्ही, आपलं शंकर नर्मदा आश्रम. तर त्या ठिकाणी धनाजेला एक महिला झोपलेली, तिचं पाकिट आणि मोबाईल गेला. आमचे काकडे मामा आले का? आले नाही. काकडे मामा कधी असं करत नाही. दुपारी मोबाईल लावला, तिथंच बसले. रात्री मोबाईल लावा, माझ्या भरोश्यावर, मोबाईल गेला. इथं कोणालाही अभिमान आला तर मैया बरोबर दंड देते त्याला. कोणाजवळ जातं ते कळतच नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, इथं अभिमान अजिबात करू नका.
मी करतो आणि मी असं करतो आणि मी इतकं चालतो. आमच्या ग्रुपमध्ये तर अनुभव आम्ही केला. कोणी म्हटलं मला असं होत नाही मला तसं होत नाही, त्याला दणका बसल्याशिवाय राहत नाही. हा, आता आमचे हे आहे ना राऊत भाऊ, हे पहिल्या दिवशी पळ एकदम झेंडा घेऊनच पळ. हे आमचा लाल झेंडा पुढे होता हा, आणि हिरवा झेंडा मुक्काम केला म्हणजे आम्हाला कळलं की बाबा मुक्काम आला इथं. आता आज असं टायर पंक्चर झालं की आज 13व्या दिवशी, काल वास्तविक 12व्या दिवशी 12 वाजले पाहिजे होते, पण 13व्या दिवशी 12 वाजले. की नर्मदा मैया कोणाला कसं कामाला लावेल. आणि त्याच्यातही आज गुरुदेवांनी जे सांगितलं, खरोखर नर्मदा पुराणच येते की लखनगिरी महाराज, तुम्ही नाव ऐकलं असेल सगळ्यांनी, लखनगिरी महाराज, शूलपाणी जो जुना रस्ता आहे, किंवा आपण आता ह्या रस्त्याने पण येतोय. खरोखर त्या महात्म्यानी जे उपकार आपल्या सर्वांवर केले. नर्मदा परिक्रमेचा हा जो परिसर आहे डोंगराळ पूर्ण, कोणत्याही रस्त्याने आले तर त्यावेळचे जे आदिवासी लोक आहेत सगळंच काही लुटून टाकायचे. सगळंच, एक कपड्याचा तुकडा सुद्धा ठेवत नव्हते, काहीच नाही, सगळं लुटून टाकायचे, त्याला दिगंबरच करायचे. पण लखनगिरी महाराज हे आदिवासी लोक, आदिवासी शब्दच खूप सुंदर आहे बघा. आदिवासी म्हणजे पहिल्यापासून असले, आपण नंतर आलो, मूळ हे इथलेच आहे. तर जे आदिवासी लोक, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं नव्हतं, संस्कार, कारण ते जंगलातच राहणार, तिथं कोणी जाणारच नाही. तर त्याचं ते संयोगच तसे होते. तर त्यांचा दोष नाही, आपला दोष आहे. आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, ते आपल्याकडे येणार नाही, आपण त्यांच्याकडे गेले पाहिजे. लखनगिरी महाराज त्या ठिकाणी गेले आणि सर्व लोकांना ज्या पद्धतीने समजवलं, ज्याला जे पाहिजे ती व्यवस्था त्या ठिकाणी करत गेले. कोणाला घराची व्यवस्था पाहिजे, कोणाला पैसे पाहिजे, कोणाला कपडे पाहिजे, कोणाला खायचं पाहिजे, कोणाला प्यायचं पाहिजे, कोणाला जे पाहिजे ते देत गेले. आणि हात जोडून सांगत गेले, बाबा रे तुम्हाला जे पाहिजे ते मला मागा, पण माझ्या परिक्रमावासी लोकांना एकालाही त्रास नका देऊ. हे शब्द हात जोडून जोडून पाया पडून पडून सांगितलं. त्या लखनगिरी महाराजांचा आज आपण सर्वांनी उपकार मानला पाहिजे. त्यांच्या समाधीला आपण हमखास जाऊन दर्शन घेतलं पाहिजे, की त्यांच्यामुळं आजची जी आपली नर्मदा परिक्रमा जी आहे ह्या भागातली, ती सुरळीत झाली. नाहीतर आपण इतकं निर्विघ्न ह्या ठिकाणी म्हणजे येऊ शकलो नसतो. तर त्या लखनगिरी महाराजांना इथूनच आपण नमस्कार करूया आणि भविष्यामध्ये त्यांच्या समाधीचं दर्शन आपल्याला लाभो अशी प्रार्थना करूया. असे अनेक लोकांनी आपलं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, आजही योगदान देतात. गावोगावी आपण जातोय. आता आपण निघालो कुठून, धाराजीहून धडगाव निघालो. रस्त्यामध्ये पहिलंच आलं, कोणतं आलं, सेवाश्रम भुजगावचं आलं, नंतर देवमुगरा, नंतर खुटा मोडीचं आलं, आणि नंतर हे आलं. आता विचार करा, काठी नंतर इथं आलं. म्हणजे आपल्या 35 किलोमीटरच्या प्रवासामध्ये जवळजवळ 5 ठिकाणी सेवेची व्यवस्था लोक सांभाळताय. आजच्या काळामध्ये ही व्यवस्था सांभाळणं म्हणजे तोंडाचा खेळ नाही. काल आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथं सोमगिरी महाराज, महंत सोमगिरी महाराज, नर्मदा मंदिर धडगाव, त्या ठिकाणले महंत आले होते गुरु महाराजांना म्हणजे भेटायला. त्यांनी सांगितलं 35 वर्षापासून मी सेवा करतोय. किती? 35. आणि कशी सेवा? लहानशी दुकान चालवताय, आहे साधू, आहे संन्यासी, लहानशी दुकान चालवतो मी, त्यातून जे मला मिळतं त्याच्यातून मी सेवा करतो. मी असं करत नाही. बघा, एक साधू स्वतःच्या हिमतीवर, तिथे जवळजवळ 10-15 लोक होते सकाळी, त्यांची सेवा केली. नंतर रस्त्यामध्ये गुरु महाराजांना भेटायला आले. गुरु महाराजांना हार घातला, दक्षिणा घेऊन आले. गुरु महाराजांनी दक्षिणा घेतली नाही. पण एक विचार करा, इतकं सगळं केल्यानंतर ही असा त्याग, अशी एक निराभिमानिता ह्या लोकांमध्ये जी आहे, खरोखर ही भूमी आणि नर्मदा मैयाचं पाणी जे आहे, जल, त्याला पाणी म्हणणं पण पाप आहे, ते जल जे आहे त्याच्यात हे सामर्थ्य आहे. तर खरोखर ह्या लोकांना जितकं आपण म्हणजे यांच्याकरता बोलावं, जितके आपण धन्यवाद द्यावे तितकं कमी आहे. मला वाटतं सर्वांचा थकवा ह्या ठिकाणी उतरला असेल. उतरला की नाही? हा, जागा किती सुंदर आहे आणि थंडी लागणार नाही.
अजून एक 2 महिन्यानंतर मला वाटतं पूर्ण व्यवस्था होऊन जाईल. आता हे परिक्रमा वाशांच्या मोप चालू झाला ना, म्हणून कामला ब्रेक दिला. बरोबर. आणि जे ह्या आश्रमामध्ये आता जे बाबा सेवा देत आहेत, हा. शरीर त्यांचे महाराष्ट्राचे आहे आणि गुरुस्थान मध्य प्रदेशचे. अच्छा. पण ते आता हे 5वं वर्ष आहे, ते पण परिक्रमेत होते. अच्छा. पण त्यांची इच्छा झाली की मला इथं थांबायचं. काय नाव त्यांचं? ओंकारदास बाबा. हो 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 हो. तर ते आता एवढी व्यवस्था त्यांची म्हणजे सेवा देत आहेत की आम्हाला फक्त काही जास्त लक्ष हे नाही करत. बरोबर. आलो का बाबा, काय आणायचे आश्रमावरती, बरोबर. किती लोक आहेत, मग 2 टाइम भोजन प्रसादी वाटप झाली, आम्ही घरी निघून जातो. सर्व ते देखरेख करतात. हो. आणि ते राजू भाऊ चौधरी आहे, ते पण मागं शाळा आहे तिथं पिऊन आहे. मग ते सर्व भांडी कुंडी धुणं, हे साफसफाई करणं, सर्व ते पण बघतात. खूप धन्यवाद. बघा साधू काय काम करताय. फक्त संसार सोडणं म्हणजे साधू जीवन नव्हे, पण त्याबरोबर ह्या विश्वाकरता, ह्या समाजाकरता, ह्या धर्माकरता आपलं योगदान असतं. जवळजवळ आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं आश्रमांमध्ये जे पण साधू संत ते परिक्रमेमधलेच आहे. असे आले डायरेक्टली राहिले असं बनलेलं नाहीये. परिक्रमेमध्येच त्यांना वाटलं की इतकं कष्ट आहे, आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. बघा तुमचं किती पुण्य आहे. परिक्रमेमध्ये तुम्ही आला आणि साधू तुमची सेवा करतात. वास्तविक पाहता आपण गुरूंची सेवा केली पाहिजे, पण नर्मदा मैया ह्या ठिकाणी काय करते की साधूंना सांगते तुम्ही यांची सेवा करा. विचार करा आपल्याला किती महान पद भेटलेलं आहे. मला सांगा किती वेळा नामस्मरण केलं आपण आज? 13 दिवसामध्ये नर्मदा मैयेचा जाप आपण सर्वांनी किती वेळा केला? खरं सांगायचं. माळ घेऊन आपण जप केला का? हे रस्त्यात आपल्याला जे भेटले वेडे लोक, वेडेच होते लहान लहान, नर्मदे हर ते म्हटले तर आपण म्हणतो, नाहीतर बिस्किट पुडा चहा आलं लगेच पाय लांब केले की झोपलं. जप केला आपण नर्मदा मैयाचा. नर्मदे हर, ओम नर्मदा मैयाई नमः, ओम नर्मदा माताई नमः जप करतो का? कोण करतंय मला सांग? इतक्या लोकांमध्ये कोणी असेल तर हात उंच करा. तर एक माळ करतो आपण. हा किती लोक? 2. बाकीचे काय करता मला सांगा? इकडं गप्पा मार, तिकडं फूक, इकडं चोळ, इकडं हे कर. अरे आले कशाला तुम्ही? नामस्मरणामध्ये ताकद काय? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एकदा जर आपण भगवंत हरी म्हटलं, किती पुण्य, किती पापाचा नाश. नर्मदा मैयेचा पण नावाचा प्रताप आहे, म्हणून तो नामजप केला पाहिजे. जास्तीत जास्त पूर्ण परिक्रमेमध्ये कमीत कमी 1.25 लाख जप केला पाहिजे. किती? 1.25 लाख. 1100 माळा होतात. किती होतात? 1100 माळा. आमचे गुरु महाराज सकाळी सकाळी त्यांचा 3 जप चालू असतो. ओम नमः शिवाय, ओम जनार्दनाय नमः, नर्मदे हर. तो त्यांचा जप चालू असतो. पावलं उचलली का आम्हाला इथे सांगितलं महाराज हे करा. जेव्हा काही कामात नसलं का चालता चालता ओम नमः शिवाय, ओम नर्मदाय नमः, ओम जनार्दनाय नमः. ते जप केल्याने जसं ना, 1 मिनिट आपण बघतो नर्मदा माईमध्ये दगड असतात. दगड, त्याला दगड नाही म्हणू शकत आपण. काय म्हणतो त्याला? आपण शंकर म्हणतो. काय आकार दिलाय बघा मैयेने, काय आकार दिला. जो दगड प्रवाहामध्ये वाहतो, ज्याप्रमाणे मैया घेऊन जाते तसा तो वाहतो. तो कंकर नाही पण शंकर होतो. आपणही त्याप्रमाणे वाहिलं पाहिजे. या ठिकाणी घरबार विसरायचंय. त्यांचा फोन आला तर सांगायचं 1 मिनिट गुरु महाराजांच्या सानिध्यात आनंदात आहे. नये नर्मदा मैया मला खूप सुखात ठेवते, काही चिंता नका करू. ठेव झालं. तू जेवली का? तुझी तब्येत चांगली आहे का? पोरं बरी आहे का? मग आला कशाला तिकडेच मुंबईला, इकडे कशाला आला? बरोबर आहे. येतंय लक्षात? जर ते मनात ठेवून हे केलं तर काही अर्थच नाहीये. सगळंच विसरायचंय. फक्त मैया आपल्या डोळ्यासमोर मैया दिसली पाहिजे. का आपण आपल्या डोळ्यात मैया आता दूर आहे तरी आपण आपल्या समोर मैया ठेवून तिची स्तुती, तिचा अष्टक म्हणतो, तिची आरती करतो का? तुम्ही जा हरिद्वारला जा,
गंगाजळ घेतलं आणि तिथं गंगाची आरती केली. कोणी असेल का असं? नाही, तिथं डायरेक्ट आहे ना. बरं, गंगेच्या त्या परिक्रमेमध्ये कुठंच कोणाकडे गंगा नसते, असते का? करतात ते, असं करतात. एक या विश्वातली सर्वश्रेष्ठ नदी जी शिवकन्या आहे, भोलेनाथांची प्रिय कोण आहे? कन्या आहे ती. घामातून तिचा जन्म कसा झालाय? भगवान शंकरांच्या घामातून तिचा जन्म झालेला आहे. म्हणून ती थोडी काळसर पण आहे. कशी आहे? कशी? पाणी कसं आहे तिचं? आणि स्फटिकासारखं निर्मळ पण आहे. ओंकारेश्वरला पाणी कसं दिसतं आपल्याला? कसं दिसतं? निळं दिसतं? पांढरं दिसतं? कसं दिसतं आपल्याला? हा, तर अशी ही नर्मदा मैया. म्हणून सर्व नर परिक्रमावासी पुण्यात्म्यांना गुरु महाराजांकडून हा आदेश आहे, कमीत कमी एक जपमाळ झाली पाहिजे, नंतरच झोपायचं, त्याच्या आधी झोपायचं नाही. किती नर्मदा परिक्रमा केल्या मला सांगा? फक्त फिरणं म्हणजे नर्मदा परिक्रमा नव्हे, पण अंतरंगात ते असलं पाहिजे. मी कोण आहे? नर्मदा परिक्रमा करणारा आहे. मी कोण आहे? नर्मदा परिक्रमा करणारा. मग इथं राग द्वेष हळूहळू कमी झाले पाहिजे. काय झाले पाहिजे? राग, द्वेष, ईर्ष्या, असूया, अहंकार, मान, क्रोध हे आपलं हळूहळू कमी झालं पाहिजे. ते जर कमी नाही झालं तर काहीच अर्थ नाही. जसेच तसे काहीच अर्थ नाही. 3 महिन्यानंतर आपल्यामध्ये पूर्ण बदल. कोणी येऊन थोबाडीत मारले तरी काय? हा, नरमध्ये हरबा. काय म्हणताय? आता करताय का? बरोबर असताना नरमध्ये हर. हा, जागा नाही भेटली, सगळं येऊन सगळ्यांनी एकदम रिझर्व करून ठेवलं. हा, मागच्या वेळेस तुमची जागा पकडली होती, ह्यावेळेस माझी जागा पकडली नाही. आता तुम्हाला बघतो. ऐका, झालं का? बघितलं काय? बघतो बाबा रे, स्वतःला बघ ना. दुसऱ्याला बघण्यापेक्षा ह्या नर्मदा परिक्रमेमध्ये स्वतःला बघण्यासारखं आहे. नर्मदा मैयेचे किती नाव आहे? 16. बरोबर आहे? त्या 13 नाव आहे. पण त्या 13 नावामध्ये रेवा नाव आहे. रेवा. तर नर्मदा पुराणामध्ये सांगितलं रेवा नाव का पडलं, त्याचं कारण काय? भरपूर विस्तारामध्ये आहे, पण शॉर्ट मध्ये सांगितलं की आवाज करत ती आहे ना, शांत कुठंच वाहत नाही. लक्षात घ्या, जिथं जिथं तिचा प्रवाह वेगाने वाहतो त्या ठिकाणी आवाज येतो. खळखळ खळखळ. तर जलाचा प्रपात जो आहे, प्रवाह जो आहे, तो धबधबा जो आहे, एक विशिष्ट, तुम्ही डोळे बंद करा आणि कान लावा, एक वेगळाच आवाज त्या ठिकाणी येतो. ती आवाज करत करत वाहते, म्हणून तिला काय म्हटलं गेलं? रेवा. सेवत रेवा शंकर. आणि शंकर भगवान सुद्धा असं तर म्हटलं 33 करोड देवता रोज मैयेच्या परिक्रमा मार्गामध्ये येतातच. यावंच लागतं त्यांना. आकर्षण आहे. जसं मुंबईला गेलं, चौपाटीला नाही गेलं, दादा काय होतंय? जाऊन काही फायदाच नाही. हा, बरोबर आहे ना? हा, तिथली पाणीपुरी नाही खाल्ली तर काही उपयोगच नाही. भेळ पाणीपुरी. बरोबर. तसंच हे जे आहे नर्मदा मैया, हे नर्मदा मैयेचे जे नाव का पडले, का तिला असं म्हटलं जातं, याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. आता येणार आहे आपल्याला अमरकंटक, त्याच्या आधी विमलेश्वर येणार. या सर्व स्थानांचा महिमा आहे. का त्या ठिकाणची यात्रा करायची? शूलपाणी जवळजवळ 3 मंदिरं झाले. मूळ मंदिर गेलं पाण्यात, दुसरं केलं तेही गेलं पाण्यात, आता तिसरं केलंय ना, हा, वरती केलेलं आहे. आता तिथं आपण सर्वांनी नंतर जाऊन दर्शन करायचंय. आपला रस्ताच वेगळा आहे. उद्या आपल्याला 30 किलोमीटर चालायचंय वडफलीला, पण त्याच्या आधी 15-17 किलोमीटरवर आपला मुक्काम असणार आहे. सकाळी सर्वांनीच गुरु भगवंतांनी पहिलं, महामंडलेश्वर भगवंताचं पहिलं पाऊल पडल्यानंतरच जायचं. गुरु कसं म्हटलं गेलं मला सांगा? गुरु पुढं पाहिजे का आपण पुढं पाहिजे? आपण जर पुढं, तर मग त्यांचे गुरु आपण झालो. उद्यापासून तुम्हाला आम्ही दंडवत घालणार जे पुढं गेले त्यांना. हा, मी बोलणार नाही, मी करून दाखवणार. लक्षात घ्या,
सगळे आपले जितके पण 21-22 जण आहे, सर्वांना सूचना आहे गुरु महाराजांकडून की आपण सर्वांनी महामंडलेश्वर भगवंत पहिलं पाऊल उचलतील, मार्गाला लागले, त्यांनी जय जयकार केला, नंतर मार्गस्थ झाले, खरा आनंद गुरु महाराजांबरोबर चालायचंय. म्हणजे बरोबर म्हणजे एकदम बरोबर नाही हा, नाही तर उद्यापासून सगळे म्हणतील बरोबर लावा लाईन 21ची, तसं नाही. हा, बरोबर म्हणजे त्यांच्या आजूबाजूला अंतर ठेवून. हा, जसं मुख्यमंत्री असतो, पंतप्रधान असतो, त्याचा एक प्रोटोकॉल असतो, एक अंतर ठेवूनच चाललं पाहिजे. त्यांच्या शिष्यांना तो प्रोटोकॉल नसतो, पण आपल्यासारख्यांनी बऱ्याचशा वेळा आपण स्वच्छाला जातो, लघवीला जातो, शुद्धीकरण वगैरे आपण करत नाही. तर अशा वेळी त्या ठिकाणी ते पावित्र्य जे आहे राहत नाही, म्हणून एकदम अंतर ठेवून आपण सर्वांनी त्या ठिकाणी चाललं पाहिजे. उद्यापासून बरोबर सर्वांनी लक्ष ठेवायचंय. नंतर गुरु महाराज म्हणतात पुढे जा, पुढे जायचं. कमीत कमी 500 मीटरच्या अंतरामध्ये आपण सर्वांनी राहायचं. किती? 500 मीटर. अरे फूट, 500 फूट, 500 फूट आमच्या नजरेमध्ये आलं पाहिजे. मागं पुढं मुक्काम इकडं तिकडं होतो. आता उद्याचा मुक्काम जो आहे तुम्हाला सकाळी सांगितलं जाईल बाबा कुठं आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी थांबायचं. बाकी संध्याकाळचा मुक्काम आपला आता सध्या वडफलीचा आहे, नंतर काय होईल ते त्याप्रमाणे बघून घेऊ. आज तुम्ही 32 किलोमीटर चालून आलेले आहे, उद्या तुम्हाला फक्त 22 किलोमीटर चालायचे आहे. 10 किलोमीटर कमी चालणार आहे तुम्ही. वडपल्लीचे अंतर शॉर्टकटने 22 किलोमीटर, म्हणजे डायरेक्ट बाय रोडने 28 किलोमीटर. अच्छा, तर सकाळीच पोहोचायचं आपल्याला. हा, पायी 22 किलोमीटर आहे. ते विषय सर्व ठीक आहे, चालेल चालेल, डिटेलमध्ये सांगितलं. काय काय हरकत नाही. तर उद्या आपल्याला कन्सेशन भेटतंय, काय हरकत नाही. उद्याचं उद्या बघू आपण. सर्वांनी याप्रमाणे आपल्या तब्येतीला जपायचं आहे. शक्यतो आता काल माझी चूक झाली, सर्वांसमोर मी कान पकडतोय. काल गुरु भगवंताचंच कार्य होतं, भगवंताचं कार्य होतं म्हणून मी 2 व्हीलरवर गेलो, भोळ्या भावानी गेलो. तर गुरु महाराजांनी मग मला बरोबर 2nd डिग्री घेतली, 3rd डिग्री नाही घेतली. का रे का बसला, तुला माहित नाही का परिक्रमेत गाडीला चालतच नाही, असं तसं. म्हणलं गुरुदेव चुकलो मी, आता काय प्रायश्चित द्यायचं द्या. म्हणजे अजिबात गाडीवर बसणं चालतच नाही. आणि गुरु महाराजांना बघा ना, गाडीला बघितलं असेल ठीक आहे, बाकी हात लावलेले गुरु महाराजांनी. ज्या गुरूंना गाडीच्या प्रवासाशिवाय कुठं जाणे हे म्हणजे शक्य नव्हतं, ते गुरु महाराज पूर्ण नियमाने करताय. त्या गुरूंचा आदर्श आपण सर्वांनी पाळायचा आहे, तब्येतीला जपायचं आहे. आपल्याला एकच स्पीड ठेवायचा. गुरु महाराज ज्याप्रमाणे चालतात ना, एक स्पीड, त्या स्पीडनी चालायचं, जास्त धावत पळत चालायचं नाही. एक स्पीडनी ठेवलं ना, शेवटपर्यंत तुमची जी परिक्रमा आहे ती एकदम व्यवस्थित होईल. खूप छान. तुम्ही सर्वांनी खूप आनंदाने आणि शांततेने ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. की झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो. आता सर्वांनी आरती करायची आहे. सर्वांनी या ठिकाणी विलास भैया तुम्हाला पण आरती घ्यायची आहे. चला आरतीची तयारी करा. संतोष, गोपाल तयारी करा मला.